नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मी शुभम वासोळे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आपण सुरुवात केलेली आहे इंडियन पॉलिटीमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघत आहोत. ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण मागल्या 2 लेक्चरमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट का आणला, रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय मुद्दे आहे, महत्वाचे मुद्दे आहेत ते बघितलेले आहे. त्यानंतर सुधारणा कायदा बघितलेला आहे. त्यानंतर आपण बघितलेला आहे पिट्स इंडिया ऍक्ट मधील तरतुदी काय होत्या ते बघितलेले आहेत. त्यानंतर 1786 मधील कॉर्नवॅलिसचा कायदा होता, तोही बघितलेला आहे. त्यामध्ये 2 मुद्दे होते. त्यानंतर आता आज आपण सुरुवात करणार आहे चार्टर्ड ऍक्ट सिरीजला. चार्टर्ड ऍक्ट सिरीज मध्ये आपण 4 चार्टर्ड ऍक्ट आहेत. त्यामध्ये 1793चा चार्टर्ड ऍक्ट, 1813चा चार्टर्ड ऍक्ट, त्यानंतर 1833चा चार्टर्ड ऍक्ट आणि 1853चा चार्टर्ड ऍक्ट. हे चार्टर्ड ऍक्ट आपण बघत असताना चार्टर्ड ऍक्ट का आणण्यात आले, ब्रिटिश पार्लमेंटने चार्टर्ड ऍक्ट आणत असताना कोणती भूमिका ईस्ट इंडिया कंपनीकडे मांडलेली होती, का त्याचे मुद्दे काय आहेत चार्टर्ड ऍक्ट मधले, हे आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण चार्टर्ड ऍक्टला. चार्टर्ड ऍक्ट का आणण्यात आलेले होते. तर सर्वप्रथम चार्टर्ड ऍक्ट 1893 आणि चार्टर्ड ऍक्ट 1833 आज आपण बघणार आहे. चार्टर्ड ऍक्ट आपण सुरुवात करूया की चार्टर्ड ऍक्ट ची सिरीज कशी आहे. यामध्ये जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, त्यानंतर करेक्ट 20 वर्षानंतर चार्टर्ड ऍक्ट आलेले आहे. चार्टर्ड ऍक्ट 1793, त्यानंतर चार्टर्ड ऍक्ट 1813, त्यानंतरचा 1833. म्हणजे आपल्याला दिसून येईल की प्रत्येक 20 वर्षानंतर चार्टर्ड ऍक्ट आणलेले आहेत. हे 20 वर्षानंतरच का आणले आपल्याला लक्षात घेऊया. या 20 वर्षामध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला काही अधिकार दिलेले होते भारतावर व्यापार करण्याचे, व तेथील सत्ता कोणत्या प्रकारे करावी हे सांगण्यासाठी त्यांनी हे प्रत्येक 20 वर्षानंतर हा चार्टर्ड ऍक्ट आणलेला होता. चार्टर्ड ऍक्ट ब्रिटिश कंपनीने चार्टर्ड ऍक्ट का आणला, किंवा त्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये काय आहे बघा. की चार्टर्ड ऍक्ट म्हणजे ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले काही अधिकार होते किंवा काही कायदे होते ज्यांच्याद्वारे कंपनी भारतातील व्यापाऱ्यांचा आणि प्रशासनाचे नियमन केले जात होते. हे करत असताना त्यांना काही अटी लागू केल्या, त्यानुसार त्यांनी भारतामध्ये शासन करावं हे ब्रिटिश पार्लमेंटने त्यांना सांगितलेलं होतं. आता सुरुवात करूया आपण चार्टर्ड ऍक्ट 1793 पासून. त्यामध्ये पहिलाच मुद्दा आपण हा घेऊ शकतो की चार्टर्ड ऍक्ट मध्ये 20 वर्षांसाठी कंपनीचे एकाधिकार वाढवण्यात आले. सर्वप्रथम पहिला एकाधिकार म्हणजे काय समजा. एकाधिकार म्हणजे कोणतीही कंपनी, ब्रिटिशांमधली कोणतीही कंपनी भारतात येऊन व्यापार करणार नाही, त्याचा भारताशी फक्त व्यापार ईस्ट इंडिया कंपनीच करू शकते. हा एकाधिकार ब्रिटिश पार्लमेंटने त्यावेळी त्यांना दिलेला होता. म्हणजे भारतामध्ये सत्ता आणि व्यापार हा फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करू शकते, दुसरी कोणतीही कंपनी भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत नाही. हा एकाधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे दिलेला होता. त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की जे पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये नियंत्रण मंडळ आणलेलं होतं, जे पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये नियंत्रण मंडळ आणलेलं होतं, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल जे आणलेलं होतं, त्याची ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांचे पगार जे आपल्याला कर्मचाऱ्यांचे पगार ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिश तिजोरीतून न जाता भारताच्या तिजोरीतून जाण्याचा अधिकार त्यांनी काढलेला होता.
म्हणजे भारतीयांच्याकडे किती पैसे होते आपल्याला लक्षात येऊ शकते किंवा भारतामध्ये किती आर्थिकदृष्ट्या भारत प्रबळ होता हे आपल्याला दिसून येऊ शकतं की नियंत्रण मंडळाच्या सदस्यांचे कर्मचाऱ्यांचे जे पगार होते ते ब्रिटिश पार्लमेंटच्या किंवा ब्रिटिश तिजोरीतून न जाता भारताच्या तिजोरीतून जावा हा अधिकाराने काढलेला होता. आणि हे अधिकार 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट कायद्याबद्दल चालू होते. यानंतर पुढचा कायदा जो आणलेला होता तो चार्टर्ड ऍक्ट 1813. आपल्याला लक्षात येईल की 1793 नंतर 20 वर्षानंतर हा कायदा आलेला होता. म्हणजे त्यातच पहिला आपण मुद्दा हाच घेऊ शकतो की 20 वर्षासाठी 20 वर्षानंतरचा हा कायदा होता. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे भारताशी एकाधिकार नष्ट करण्यात आलेले होते. म्हणजे आपल्याला दिसून येईल की हळूहळू ब्रिटिश पार्लमेंट ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधील सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होती. या कायद्यातून आपल्याला दिसून येते की यांचे एकाधिकार नष्ट करण्यात आलेले होते इथे. आणि भारताची जी मक्तेदारी होती त्यांची मक्तेदारी बी संपवली गेलेली होती. भारतावर जी त्यांनी मक्तेदारी सुरू केलेली होती ती बी संपवण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरा मुद्दा हा की त्यांना फक्त चीनशी व चहाचा व्यापार याचे एकाधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीकडे ठेवण्यात आलेले होते. म्हणजे चीन आणि चहाच्या व्यापारात किती भेसा असेल हे लक्षात दिसून येईल का आपल्याला की त्या चहाच्या व्यापारावर ईस्ट इंडिया कंपनीने इथून पुढे 20 ते 40 वर्ष सत्ता आपल्या ते ठेवलेली होती. यामध्ये तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे ब्रिटिशमधून जे नागरिक येत होते त्यांना इथे स्थायिक होण्याचा व त्यांच्या धर्मप्रसार करण्याचा अधिकार या कायद्यातून दिलेला आपल्याला दिसून येतो की ब्रिटिश नागरिकांना भारतात व्यापार किंवा ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी त्यांचे बिशप म्हणजे पुजाऱ्यांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार त्यांनी प्रदान केलेला होता. आणि ह्याच कायद्यामध्ये एक भारतासाठी त्यांनी भारतीयांच्या शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद किंवा स्कॉलरशिप म्हणू शकतो आपण ही देण्यात आलेली होती. या 2 कायद्यामध्ये एवढंच आहे की पहिल्या कायद्यामध्ये नियंत्रण मंडळावर जे ब्रिटिश तिजोरीतून पगार जात होते ते भारताच्या तिजोरीतून केलेले होते आणि परत त्यात 20 वर्षासाठी एकाधिकार वाढवले. त्यानंतर 1813 चार्टर्ड ऍक्ट मध्ये हे करण्यात आलेले होते की ईस्ट इंडिया कंपनीची एकाधिकार नष्ट करण्यात आले. त्यानंतर चीनची आणि चहाची व्यापाराचे एकाधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीकडे दिलेले होते. त्यानंतर ब्रिटिशांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार व त्यांचा धर्मप्रसार करण्याचा अधिकार येथे दिलेला होता. त्यानंतर शिक्षणासाठी 1 लाख तरतुदीची अंमलबजावणी येथे करण्यात आलेली दिसून येते. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण चार्टर्ड ऍक्ट 1833 आणि चार्टर्ड ऍक्ट 1853 बघणार आहोत. तर सपोर्ट करा आपल्या चॅनेलला, लाईक करा. थँक्यू.